हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे घरातली नवी बाई. मॅडम, ही बाई चांगलं काम करते. माझ्या ओळखीची आहे. रोज वेळेवर येते, शेजारीण सुनंदाताईंनी सांगितलं. मंजिरीने माना डोलावली. ठीक आहे, मग या उद्यापासून कामाला या, असं म्हणत तिने बाईकडे पाहिलं. ती बाई अंदाजे 40च्या आसपास होती. सडपातळ बांधा, कपाळावर थोडं पांढरा पावडर, हातात जुनं पर्स, डोळ्यात एक प्रकारचं शांत दुःख दिसत होतं. माझं नाव लता, तिने हळू आवाजात सांगितलं. त्या दिवसापासून लता त्यांच्या घरात कामाला लागली. झाडणं, भांडी, कपडे धुणं. मंजिरी आणि तिचा नवरा विक्रम दोघंही नोकरीला होते. मुलगी सायली 12वीला होती. उत्साही, थोडी हट्टी, पण मनाने चांगली. पहिल्या काही दिवसात लता शांतपणे काम करत असे. पण एक दिवस जेव्हा सायली कॉलेजमधून परतली आणि हसत म्हणाली, आई, मी आले, तेव्हा लताचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती एकटक तिच्याकडे पाहतच राहिली. सायली थोडी गोंधळली. काय झालं काकू? माझ्या चेहऱ्यावर काही आहे का? लता काहीच बोलली नाही. फक्त हळूच डोळ्यात पाणी आलं. मंजिरीने विचारलं, लता, काय झालं? लता काही उत्तर न देता पळतच स्वयंपाकघरात गेली. त्या दिवशीपासून काहीतरी बदललं. पुढच्या काही दिवसात लता सायलीकडे विचित्र नजरेने बघत असे. एक दिवस सायली स्वयंपाकघरात गेली तर लता भांडी धुताना थरथरत होती. काय झालं? लता तिच्याकडे वळली, डोळे ओले झालेले. ती सायलीकडे पाहत म्हणाली, तू माझ्यासारखीच दिसतेस. सायली दचकली. म्हणजे? लता थोडं हसली, पण ते हसू वेदनादायक होतं. काही नाही, जुनं आठवलं आणि ती पुन्हा कामात गुंतली. सायलीने तो विषय आईला सांगितला. मंजिरी थोडी विचारात पडली. कधी कधी जुन्या आठवणींनी लोक भावूक होतात. तू मनावर घेऊ नकोस, असं ती म्हणाली. पण सायलीच्या मनात प्रश्न उभे राहिले. ही बाई माझ्याकडे एवढं का बघते आणि ती माझ्यासारखी दिसते म्हणजे काय? एके दिवशी मंजिरी जुन्या कपाटात काही फोटो शोधत होती. त्यात तिला तिच्या आईच्या लग्नापूर्वीचा फोटो सापडला. आईच्या शेजारी एक लहान मुलगी. मंजिरीने आईला फोन केला. आई, हा फोटो कोणाचा? आई काही क्षण शांत राहिली. मंजिरी, तो जुना फोटो आहे, विसर, काही खास नाही. पण तिचा आवाज थरथरला होता. त्या रात्री मंजिरी झोपू शकली नाही. फोटोतली ती लहान मुलगी सायलीसारखीच दिसत होती. दुसऱ्या दिवशी मंजिरीने तो फोटो लताला दाखवला. लता एकदम हादरली. ती फोटोला हात लावत म्हणाली, ही तर मीच आहे. मंजिरीला धक्का बसला. काय? पण हा फोटो माझ्या आईच्या घरी काढलेला आहे. लता डोळ्यात अश्रू घेऊन बसली. मॅडम, मी तुमचं काहीतरी सांगायचं होतं खूप आधीपासून, पण धैर्य नव्हतं. लता बोलू लागली आणि तिचं प्रत्येक वाक्य मंजिरीला हादरवत होतं. मी पुण्याजवळच्या एका गावात लहानाची मोठी झाले. आम्ही गरीब होतो. आई फार कष्ट करत असे. एक दिवस काही लोक आले. म्हणाले, मुलीला शहरात कामाला देऊ, पैसे देऊ. आईने अनिच्छेने होकार दिला, पण त्या लोकांनी मला विकलंच. लताच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी लहान होते, आठवतंय फक्त की एका स्त्रीने माझा हात धरून नेलं आणि मग आयुष्यभर मी दुसऱ्यांच्या घरात काम करत राहिले. मंजिरीच्या गळ्यात शब्द अडकले. पण तुला वाटतं तुझं आणि माझं काही नातं आहे? लता थोडं शांत झाली. मला फक्त एवढंच माहिती आहे, माझ्या आईचं नाव सुमित्रा आणि ती एका श्रीमंत घरात बाई म्हणून काम करत होती. मंजिरी दचकली. सुमित्रा म्हणजे माझी आई? लता थरथरली. म्हणजे मी तुझी? मंजिरीचे डोळे भरले. हो लता, तू माझीच हरवलेली बहीण आहेस. त्या रात्री मंजिरीने आई सुमित्राला फोन केला. आई, मला सर्व माहीत झाले.
लता म्हणजे तू हरवलेली मुलगी आहेस ना? फक्त शांतता. मग फोनच्या दुसऱ्या टोकावरून हळू आवाज आला. हो मंजिरी. मी तिला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण कुणी सांगितलं नव्हतं ती कुठे गेली. समाजाच्या भीतीने मी शांत राहिले. आईचा आवाज थरथरत होता. माझ्या पोटी 2 मुली होत्या, तू आणि लता, पण दारिद्र्यानं एक विकली गेली. त्या रात्री मंजिरी, सायली आणि लता तिघी रडतच बसल्या. सायलीने लताचे हात धरले. काकू, नाही. तू माझी मावशी आहेस. आता आम्ही तुला सोडणार नाही. लता काही बोलू शकली नाही, फक्त डोळ्यातून पाणी वाहत होतं. काही दिवसांनी लता त्या घरातच राहायला लागली, पण आता कामगार म्हणून नाही, कुटुंबाचा भाग म्हणून. सायली तिला मावशी म्हणत हसत असे. लता पहिल्यांदा आयुष्यात कोणाच्या तरी जवळ आपलं अस्तित्व जाणवत होती. एक दिवस मंजिरी म्हणाली, लता, तुला माझ्या घरी नव्हे, माझ्या आयुष्यात जागा आहे. आता कुठेही जाणार नाहीस. लता हसली. आईचं प्रेम हरवलं होतं, पण बहिणीचं प्रेम सापडलं. देवाने थोडा उशीर केला, पण भेट घडवली. महिन्याभरानं सुमित्रा आजी पुण्यात आली. ती वृद्ध झाली होती, पण डोळ्यात अजूनही प्रेम होतं. तिने लताला जवळ घेतलं. माझं मूल, मला माफ कर. गरिबीने माझं आईपणच विकलं. लता रडत म्हणाली, आई, आता काही बोलू नकोस. तूच मला पुन्हा मिळवून दिलीस, सायलीच्या रूपात. त्या क्षणी 3 पिढ्या एकत्र आल्या. आई, मुली आणि नात. घरातला दिवा तेजानं पेटला आणि त्या घरात बऱ्याच काळानं खरी शांतता नांदली. त्या दिवसानंतर सायलीने तिच्या कॉलेज प्रोजेक्टमध्ये एक लेख लिहिला. रक्ताच्या नात्यांपेक्षा मनाचे धागे जास्त घट्ट असतात. आणि खाली लिहिलं, ही कथा माझ्या आई, माझी मावशी आणि त्यांच्या आईची आहे. हरवलेल्या नात्यांच्या पुनर्भेटीची. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.